So yeah, so in this session and the second session, we will see the how the glacier, as till now we have seen the, how the river works for river works, and how it land forms or how we form the land around itself. म्हणजे आतापर्यंत आपण बघितलं की नदी कशा प्रकारे काम करते आणि प्लस नदीच्या आजूबाजूचे लँड फॉर्म्स हे कशा प्रकारे निर्माण होतात, दॅट वी हॅव सीन. सो राईट नाव वी आर लुकिंग ॲट दी वर्क ऑफ ग्लेशियर्स. ग्लेशियर्स मीन्स व्हॉट, वी आर लुकिंग ॲट दी हिम नदी. आता हिम नदीचं आपण जरा एक्झाम्पल बघितलेलं होतं की लाईक आपण बघितलेलं होतं हिम नदी म्हणजे काय, बेसिक थॉट, बेसिक जो लाईन आहे ते आपण बघितले. तर आता बघूया हिम नदीचे कार्य आणि भूरूपे. बघा, ज्या प्रदेशात म्हणजे इन द रिजन वेअर द टेम्परेचर आर जनरली बिलो द फ्रीजिंग पॉइंट अँड द प्रेसिपिटेशन इज in the form of snowfall, the layers of a snow accumulated on the earth's surface because of the snowfall, and the heavy weight of this overlying layer makes the snow moves along the slope. At the base of the layer, the snow started melting because of the friction and the pressure from above, and the glaciers start moving slowly along this slope. And like the river, the glaciers too carry, but glaciers too carries, but the work of erosion and transposition and the deposition. Like the river, the glaciers too carry. Okay, so my reading mistake. Like the river, glacier too carries out the work of erosion and the transportation and the deposition. So this means what? This means तिथे आपल्याला काय सांगतात हे बघा, बेसिकली जिथे हिम नदी असते, हिम नदी असते तर कसं होतं तर बघा, हिम नदी असते तर ज्या ठिकाणी ज्या प्रदेशामध्ये किंवा ज्या रिजन मध्ये फ्रीजिंग पॉईंट म्हणजे तापमान म्हणजे वेदर तापमान हा फ्रीजिंग पॉईंट पेक्षा कमी असतो. फ्रीजिंग पॉईंट म्हणजे काय तर 0 डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी तापमान ज्या प्रदेशामध्ये असतो त्या प्रदेशामध्ये काय होतं, त्या प्रदेशामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सर्वात प्रथम पॉइंटेज की बर्फ पडत असतो. काय पडत असतो तर तिथं पाऊस पडतो का तर नाही, तर तिथं पार्टिसिपेशन हा पर्सिपिटेशन म्हणजे बर्फ तिथे पडत असतो. फ्रीजिंग पॉइंट पर्सिपिटेशनचा आपण त्याला एक नाव बघूया. प्रचंड हिमवृष्टी हिमवृष्टी ओके, गोठण बिंदूच्या खाली असल्या कारण पर्सिपिटेशन हिमवृष्टी तिथं पडत असते. हिमवृष्टीमध्ये पडून पडून तिथे स्नोफॉल होत असतो. स्नोफॉल म्हणजे बर्फाचा पाऊस तिथे पडत असतो. आणि बर्फाचा पाऊस कसा, तर बर्फाचा पाऊस हा एकमेकांवर जमा होऊन अक्युमुलेट मीन्स जमा होतो. द लेअर ऑफ स्नो अक्युमुलेटेड ऑन द सरफेस बिकॉज ऑफ द स्नोफॉल. मग त्या हिमवृष्टीमुळे जमिनीवर किंवा तिथला जो भूभाग आहे त्या भूमीवर बेसिकली स्नो जमा होत असतो. स्नो म्हणजे बर्फ तिकडे हिम बर्फ आपण त्याला म्हणतो, तो तिथे जमा होत असतो. आणि तो जमा होऊन तिथे एक्स्ट्रीमली हेवी प्रेशर, ओके पुन्हा एकदा बघा, एक्स्ट्रीमली हेवी प्रेशर हेवी वेट तिथं असल्या कारणाने जर प्रेशर आपण तर बघू शकतो की तिथं वजन तिथं वाढतं. वजन वाढल्यामुळे थोडा तिथला प्रेशर सुद्धा वाढतो, ताण सुद्धा दबाव सुद्धा वाढतो. आणि दबाव वाढल्यानंतर काय होतं तर हळूहळू जर त्या प्लेसला किंवा ज्या प्रदेश त्या ठिकाणी जर स्लोप असेल तर तिथला जो बर्फ आहे हा खाली खाली हळूहळू सरकायला सुरुवात होते. तर तो ग्लेशियर सुद्धा हळूहळू सरकायला सुरुवात होते खालच्या साईडला, राईट. तर तिथे आता समजा इफ सपोज की हा असा स्लोप आहे बेसिकली, राईट. आणि या स्लोप मध्ये आपण बघू शकतो, आय शो यू. या स्लोप मध्ये बघू शकतो आपण एक लेयर, आपण स्नोचे लेयर्स असे तयार झाले. बरं, हिमवृष्टीचे लेयर्स असे तयार झाले. मग हिमवृष्टीच्या लेयर्स मध्ये एक्स्ट्रीमली त्यांचा दाब असल्या कारणाने, ओके, एक्स्ट्रीमली दाब असल्या कारणाने ते मग या डायरेक्शन म्हणजे खाली जे स्लोप जिथं खाली स्लोपच्या खालच्या डायरेक्शन मध्ये ते वाहायला सुरुवात करत असतात. म्हणजे हळूहळू जसं आपण बघितलं की नदी डोंगरावरून खाली येते, तशाच प्रकारचा हा जो हिम नदीत म्हणजे जो बर्फाचा पहिले तो लेअर तर बर्फाचा लेअर हळूहळू खाली येतो. देन इट्स कन्वर्टेड, ते आपण ते दॅट इज अनदर फेनॉमिना. तर ते कन्वर्टेड इंटू वॉटर दॅट वी ऑल नो. तो जो बर्फ आहे, तो जो हिम आहे, तो हळूहळू खाली येतो. आणि बिकॉज ऑफ द फ्रिक्शन, ओके, बिकॉज ऑफ द फ्रिक्शन म्हणजे घर्षणामुळे, तो जमिनीसोबत त्याच्या घर्षणच होतं ना, राईट. तो घर्षणामुळे, आणि आपण बोलू शकतो की या घर्षणामुळे इट स्टार्ट मेल्टिंग म्हणजे तो वितळायला सुरुवात होतो. बघा, घर्षण होतं तर हळूहळू त्याचा जो बर्फाचं घर्षण होऊन आपण बोलतो तो वितळतो. आणि त्याच्यानंतर पाण्यामध्ये रूपांतर होतं आणि पुढे हिमनदी ही वाहून म्हणजे आपल्या नॉर्मल नदीसारखी वाहून ती पुढे जात असते, राईट. सो अल्टिमेटली बघा, अल्टिमेटली काय होते, हिम नदी ही सुद्धा आपल्या पाण्याच्या नदीमध्ये तिथं कन्व्हर्जन होतं. परंतु तिथे जी सुरुवात होते
ती ग्लेशियर पासून म्हणजे काय बर्फापासून सुरुवात होते. दॅट्स वाय वी कॉल्ड इट हिम नदी. सो अशा प्रकारच्या थिंगमुळे किंवा अशा प्रकारच्या गोष्टीमुळे वी कॉल्ड इट हिम नदी. आणि आपली जी रिव्हर, आपल्या रिव्हरचे जे फेनॉमेनस आहे म्हणजे आपली रिव्हर जसे जसे काम करते, तो तिथला गाळा वगैरे घेऊन जायचं काम करते. प्लस ते पालापाचोळा घेऊन जायचं काम करते आणि प्लस तिथे जर तीव्र उतार असेल तिथे तर तिथला आपण बघू स्पीड जास्त असेल आणि प्लस जर उतारा कमी असेल तर तिथला बघू शकतो त्याची स्पीड सुद्धा कमी असू शकते आणि जसं जसं त्याच्यामध्ये अमाऊंट वाढत जाईल, ओके, जसं जसं त्या हिम नदीतली अमाऊंट वाढत जाईल तसं तसं तिची पॉवर सुद्धा वाढत जाईल. सो हिअर इज द थिंग, जे पॉईंट्स आपण वारते बघितले ते अँड द सेम पॉईंट्स आर कम्पॅरेटिव्हली सेम फॉर दिस रिव्हर टू. तर आता आपण बघूया की त्याच्यामुळे कोणते कोणते फॉर्मेशन्स आपण बघू शकतो. आता इरोजन आपण बघूया की इरोजन वर्क त्याचा कसा घडतो, राईट. तो इरोजन वर्क त्याचा कसा घडतो ते आपण बघूया. थ्रू इट्स वेलोसिटी इज लेस, तर त्याची स्पीड ही कमी असल्या कारणाने की त्याचा वेग कमी असल्याकारणाने अँड मास ऑफ आइस इज मोर, hence the glacier erodes its own bank and it's built on the large scale. तर बघा त्याच्यामध्ये त्यांनी आपल्याला फर्स्ट पॉईंट काय दिलेलं, तर फर्स्ट पॉईंट त्यांनी आपल्याला हे सांगितलेलं आहे की बर्फाचं वजन हे जास्त असल्या कारणाने, पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट हेच की तिथं स्पीड म्हणजे आपण बघू शकतो स्पीड म्हणजे वेग हा खूप स्लो असल्या कारणाने काय करतो, ती जी रिव्हर आहे म्हणजे ती जी हिमनदी आहे, ती हिमनदी स्वतःचा जो गाळा आहे किंवा स्वतःचा जो आपण बघू शकतो बेड आहे, रिव्हर बेड म्हणजे स्वतःची नदी पातळी, स्वतःची ती पातळी आहे ती घासायची आणि तिला इरोड करायचं म्हणजे तिला आपण नाव दिलं होतं घासायची. नॉट इन दॅट घासायची ऍक्च्युली वी कॅन कॉल्ड इट द वर्ड जस्ट होल्ड ऑन. वेगवेगळ्या बर्फाचे जास्त हिमनदी असल्यामुळे त्याच्या तळाचे व कठण्याचे खनकार्य मोठ्या प्रमाणात होत असते. इरोडेशन म्हणजे झीज करते, राईट. तो झीज ती बेसिकली स्वतःच्याच ह्याची बेडची जास्तीत जास्त करत असते. अँड द इरोजन वर्क ऑफ द ग्लेशियर प्रोड्यूस द लँडफॉर्म लाईक. सो त्यांच्यामुळे कोणते कोणते लँडफॉर्म निर्माण होतात ते आपण आता बघणार आहोत की सिरक्यूस अँड देन एरिथेस, हॉर्न, यू शेप व्हॅलीज. तर जे आपण बेसिकली व्ही शेप व्हॅली बघितलेले होते त्याच्यामध्ये आता यू शेप व्हॅली झालेले आहेत. कारण यू शेप कशामुळे, कारण तो स्वतःचा जो गाळा आहे किंवा स्वतःचा जो बेड आहे, रिव्हर स्वतःच्या बेडला इरोड करत असतो. म्हणजे काय करत असतो की तर स्वतःच्याच बेडला ते बेसिकली छेदाचं काम करत असते, राईट. घर्षण करायचं हे काम करत असते. तो हँगिंग व्हॅलीज अँड द रोचे माउंटेन्स और शिपबॅक्स. तर अशा प्रकारचे आपण बघू शकतो. तर वी कॅन सी देर आर द कॉन्केव्स अँड हॉर्न. टू सी ओके, circuits are this kind and horns are this. So these are the river forms we can see त्यांचे बनत असतात, alright. So again we can say the glacier bed and then lateral mounts. आणि I guess आपल्याला बघू शकतो की टर्मिनेशन ऑफ मोरेन, राईट. सो फ्लो ऑफ द रिव्हर. सो इथे आपण बघू शकतो की या ठिकाणी त्यांनी आपल्याला एक दाखवायचा प्रयत्न केलाय की म्हणजे इथे बघा वेगवेगळ्या ठिकाणून जो बर्फाचे हिममध्ये जो बर्फ आहे तो घसरून इकडे या मुवमेंटला येतो आणि इथे दोन दोन ठिकाणाचे बर्फ किंवा दोन ठिकाणावरून येणारे बर्फ हे कलेक्ट झाले आणि तिथला जो प्रेशर आहे किंवा तिथला जो दाब आहे हा एक्स्ट्रीम झाल्यानंतर, जास्त वाढल्यानंतर म्हणजे ऑब्व्हियसली डबल झाला ना. तो डबल झाल्यानंतर किंवा जास्त झाल्यानंतर तिथला जो बर्फ आहे तो एक्झॅक्टली प्रेशरमुळे मेल्ट झाला आणि इथून आपण रिव्हरचा फ्लो सुरुवात झालेले आपण बघू शकतो. सो मोरानेस अँड देअर टाइप्स वी विल से व्हॉट आर दॅट. सो ट्राय टू अंडरस्टँड द वेरियस टाइप्स ऑफ लँडफॉर्म. सो दीज आर द सेम थिंग दॅट वी आर लुकिंग ॲट, की वेगवेगळे पार्ट त्यांनी कशा प्रकारे निर्माण झालेले आहेत, राईट. सो यू शेप व्हॅलीज, कॉन्केव्स अँड हार्ट अँड आर्टरीज. याचे जे पिक्चर्स वगैरे आहेत ते आहेत का आपल्याला दिलेले, राईट. So they gave us the picture, the U-shaped valley. So see the U-shape we can see. So it's not actually looking like the V-shaped valley. तर आपल्याला V-shape सारखे ते दिसत नाही. It actually look like a U. So म्हणून म्हणजे त्यांचा जो बेसिकली जो बेड आहे तो शार्प नाहीये. जो शार्प आपला V मध्ये जो आपल्याला नॉर्मल रिव्हर्स मध्ये आठवत तशा प्रकारचा शार्प नाहीये. म्हणून आपण त्याला U-shaped valley असं नाव दिलेलं आहे. दिस इज द थिंग. देन मेडियल मॉरेन. सो मेडियल मॉरेन अँड लोटर मॉरेन मॉर्ने. सो हे आपण बघितलेलं आहे या ठिकाणी, राईट. सो इथे आपण बघितलेलं आहे बेसिकली. तर तिथला बर्फ तिथून असा वितळून खाली येऊन मग पुढे
त्याचा हे होऊन जातं. हँगिंग व्हॅलीज मीन्स व्हॉट? हँगिंग व्हॅलीज म्हणजे ज्या ठिकाणी एक झरणा आपण इथं बघू शकतो. त्या झरणामधून ज्या ठिकाणाहून झरणा पडतोय तिथला आपण व्हॅलीज आपण हँगिंग व्हॅलीज आपण इकडे नाव दिलेलं आहे. राइट? आणि नंतर एस्कर्ट्स. तो अशा प्रकारचे बघा एक स्वतःच्याच पातळी ती घसरत असल्या कारणाने ओके. तर स्वतःच्याच पातळी घसरत असल्या कारणाने आपण बघू शकतो की हिअर आर दी डिफरंट एक घर्षणामुळे स्वतःच्याच घर्षणामुळे किंवा दबावामुळे त्याच्यात पात्र हा बेसिकली थोडा वेगवेगळ्या प्रकारे प्रेशरमुळे वेगवेगळ्या प्रकारचा शेप असलेला आपण बघू शकतो. राइट? सो लेट्स फाइंड आउट अँड सी. सो गिरीशृंग नंतर हिमग्रवर हे सुद्धा लँड फॉर्मेशन त्यांच्या हिम नदीमुळे होतं. तर बघा पार्श्व हिमोड, नंतर पार्श्व हिमोड, नंतर हिममध्य, नंतर अंत्य हिमोड आणि हे बघा हिम नदीचे पात्र आणि नंतर नदी प्रवाह इथं सुरू झालेला. तर हिमोड आहे त्याचे प्रकारे आपण बघू शकतो. सो बघा हिमोड, मध्य हिमोड नंतर पार्श्व हिमोड. तर इथं बघू शकतो तर पार्श्व हिमोड इथं आणि हा मध्य हिमोड आहे. सो हिअर वी कॅन सी द अनदर थिंग आपण इकडे बघू शकतो. राईट? आणि नंतर लोंबाती दरी म्हणजे तिथं आपण बोलतो की मोठा आपल्याला झरणा टाईप भले ते दिसत असावं, बट द थिंग इज समटाइम्स वी कॅन से तिथून एक रिव्हर सॉरी वॉटर सोबतच वी कॅन सी द बर्फाचा सुद्धा फॉल तिथे होत असतो. म्हणजे हा स्नोफॉल सुद्धा आपण स्नोफॉल म्हणजे तो वाला स्नोफॉल नाही. जसं आपण झरणामध्ये पाणी आपला पडतो त्याचप्रमाणे वी कॅन सी इथं बर्फ थोडासा पडण्याची शक्यता असतात. राईट? सो हिअर इज दी थिंग. अँड देन यू शेप व्हॅली आपण बघितलेलंच आहे. राईट? यू शेप व्हॅलीच्या काय आणि नंतर आपण बघतो हिमोढकटक हा एक जागा आहे की त्याच्यामध्ये ते आपण बोलतो की तो रिव्हर फ्लो आहे. म्हणजे हिममध्ये जो फ्लो आहे तो स्वतःच जो पात्र आहे तो झीज त्याच्यात इरोड करत असतात म्हणजे झीज करत असतात. नंतर हिमोडगिरी अँड द मेसाशील. The हिमोडगिरी अँड मेसाशील लेट मी सी. सो आता आपण बघूया की डुयोनो सेशन. तर डुयोनो सेशन म्हणजे काय आहे ते आपण बघूया. तर ग्लेशियर moves at a different velocity the daily ranging from 1 centimeter to 1 mm, and the Jacobsen glacier in Greenland is the one. Jacobsen, so Jacobsen Greenland is the one and the fastest moving glacier in the world, and it moves rate at of 46 per day, 46 centimeter per day. So it is the too much speed we can call this. ओके. तो बेसिकली ते आपल्याला सांगतात की ग्लेशियर म्हणजे जो आपला बर्फ आहे तो बर्फ हा हळूहळू म्हणजे जे आपण बघत होतो की ते स्पीड कसे आहे तर ते स्पीडमुळेच आपण बघू शकतो की ते 1 मीटर बघा हिम नदी प्रति दिवशी 1 सेंटीमीटर 1 मीटर वेगवेगळ्या वेगाने पुढे सरकत असते. तो जो स्पीड जसं आपण स्लो बोललो होतो की ते स्पीड हा एवढा आहे 1 सेंटीमीटर अँड 1 मीटर पर डे अशा प्रकारे आपण बोलू शकतो. बट जो जॅकॉबचे वन जो ग्रीनलँड आपण बघू शकतो ग्रीनलँडमध्ये एक हिमनदी आहे. ती जगातली सर्वात जास्त वेगाची हिमनदी आहे. सो दॅट इज 46 मीटर पर वेगाने प्रति दिवशीच्या 46 पर डे या वेगाने ती वाहते पुढे सरकत आहे. राईट? सो हिअर इज द थिंग. Time. And the next thing we will go. So some pictures of the landform from the glaciers are right. So these are the some pictures we have already seen. अशा प्रकारचे पिक्चर्स आपण बघितले. तर वर्क ऑफ द विंड अँड द लँडफॉर्म प्रोसेस. तो आतापर्यंत आपण नद्यांचे काय काय काम होतं आणि नदी कशा प्रकारे वर्क करते ते आता बघितलेलं होतं. सो राईट नाव वी आर गोइंग टू सी हाऊ दी विंड वर्क म्हणजे हवा कशा प्रकारे वारा कशा प्रकारे काम करतो ते आपण बघूया. तो फिनॉमिना एकच आहे. दोघांमध्ये फिनॉमिना एकच आहे. दोघांमध्ये इरोड होतच म्हणजे होतच. म्हणजे दोघांमध्ये झीज होते हे होते. दोघांमध्ये घर्षण होतं जे होतं. फक्त घर्षणचे मीडियम्स वेगळे असतात. मीडियम्स वेगळे असतात म्हणजे काय की रिव्हरमध्ये पाण्यामुळे घर्षण होत असतं. तर आपण बघू शकतो की विंड्समुळे हवेमुळे घर्षण हे होत असतो. सो सी. सो यू हॅव लर्न दॅट द मुवमेंट्स ऑफ द एअर इज कॉल्ड द विंड. म्हणजे आपण काय बघितलेलं आहे तर आपण ऑलरेडी बघितलेलं आहे की हवेने म्हणजे हवेचा जो वेग आहे किंवा हवेचा जो आपण बोलू शकतो जी हालचाल आहे त्यालाच आपण विंड असं म्हटलेलं आहे. द विंड इज अ गॅसेस एजंट ऑफ द इरोजन. द इरोजनल ट्रान्सपोर्टेशन and the deposition work of the wind is more prominent in desert. Okay, in prominent in desert and the semi-arid region. As the mechanical weathering occurs on the large scale here, the powered rock and the sand spread over the large area.
ओके. तर त्यांनी आपल्याला बेसिकली काय सांगितलेलं आहे, तर त्यांनी आपल्याला बेसिकली हेच सांगितलेलं आहे, की बघा जर कंपेअर केलं आपण नदीसोबत हवेला, तर हवा सुद्धा तेच काम करते. फक्त एवढंच आहे, की हवेचा जो काम करायची जी जागा आहे, ती वेगळी आहे. हवा कुठे काम करतो? तर हवा बेसिकली वाळवंटासारख्या प्रदेशामध्ये जास्तीत जास्त काम करताना आपल्याला दिसतो. बिकॉज तिथं त्याची स्पीड ऑलराइट वाळवंटामध्ये त्याची स्पीड ही खूप जास्त असते. आपण असं बोलू शकतो, राइट? सो ज्या ठिकाणी वाळवंटात म्हणजे हवेची स्पीड जास्त असते, त्या ठिकाणाहून किंवा त्या त्या ठिकाणी हवा ही जास्तीत जास्त रेती, जास्तीत जास्त जो कचरा वगैरे आहे किंवा जो माल वगैरे आहे तो वाहून नेण्याची क्षमता धारण केलेला असतो आणि लांबपर्यंत सुद्धा. कारण बघा वाळवंटामध्ये बघू शकतो किंवा जिथं अति उष्णता आहे, तिथं आपण बघू शकतो की तिथे वाळवंटामध्ये तर बेसिकली बघू शकतो आपण सपाट लँड असते आणि त्याच्यातून हवा ही बेसिकली वाहतच असते. तशा प्रकारे त्याच्यामुळे इरोजन होत असतं. इरोजन म्हणजे खनन होत असतं. मोठ्या प्रमाणात तिथे म्हणजे जमिनीची झीज ही होत असते आणि आपण ऑलरेडी मेकॅनिकल वेदरिंग म्हणजे मेकॅनिकल वेदरिंगमध्ये आपण ऑलरेडी बघितलेलं आहे, की कशाप्रकारे गरमीमुळे आणि प्लस हवेमुळे, गरमीमुळे आणि हवेमुळे कशाप्रकारे खडके तुटलेले आहेत. तर कसे तुटलेले आहेत? तर बघा गरमीमुळे जसं गरम होते त्या खडकामधलं टेम्परेचर किंवा तिथले जे पार्टिकल्स आहेत ते एक्सपांड होतात, कॉन्ट्रॅक्ट होतात म्हणजे आकुंचन पावतात आणि पुन्हा आपण प्रसारण पावतात, असं आपण बघू शकतो. त्या प्रसारण पावतात आणि हे पावतात त्याच्यामुळेच काय होतंय, तर त्याच्यामुळे त्याच्यामुळे झीज आपण होतो त्याच्यामुळे क्रॅक्स निर्माण होतात आणि ते पार्ट तुटतो. तर दिस आर द थिंग्स अशा प्रकारचे चीज आपण त्याच्यात सुद्धा बघू शकतो. The sand particle is also get transported along with the winds and they are carried over the longer distance and get deposited where this spread of wind reduces. And in this way, the wind does the work of erosion, transportation and deposition. तर डिपॉझिशन कसं काय काम करतो, की जशा प्रकारे रिव्हर हे काम करतो, तशाच प्रकारे हवा सुद्धा काम करत असते. फक्त एवढंच आहे, की त्याच्यामध्ये जिथं सेडिमेंट्स येतात, ओके, रिव्हरमध्ये सेडिमेंट येतात, असं म्हणजे गाळा येतो फ्लोमध्ये. इथे फक्त हे येतात, काय येतात, तो सँड पार्टिकल येतात, म्हणजे जे रेती येते, वाळू येते, ओके. आणि दुसरी गोष्ट असते, की घर्षणामुळे हे जरा दगड दगड वगैरे ह्यांचे आपण बघू शकतो, की बघा इथे स्ट्रक्चर्स आहेत, की अशा प्रकारचे स्ट्रक्चर्स आलेले आपण बघू शकतो. बघा मशरूम रॉक आपण जो स्ट्रक्चर बघतो इथे, तो स्ट्रक्चर आपण या लँडमुळे म्हणजे हा वाऱ्याच्या सतत घर्षणामुळे झालेला आहे, असं आपण बघू शकतो, राइट? सो नेक्स्ट बघूया द इरोजन वर्क ऑफ द विंड. तो कशा प्रकारे खनन करतो हवा ते आपण बघूया. सो विंड कॅरीड अ स्मॉल सँड पार्टिकल्स अँड स्मॉल pebbles, etc., along with it. And this particle causes the erosion along the rock coming in the way due to the friction. And this leads the formation of the mushroom rock and deflation, hollows, and यार्डन्स एक्सेट्रा फिगर 4.3. तर बघा ते बेसिकली काय करतात, तर बेसिकली काय करतात, तो हवा ही वाहते. हवा वाहताना कशी वाहते, तर स्वतःसोबत सँड पार्टिकल्स आणि जे अतिसूक्ष्म किंवा छोटे वगैरे जे दगड असतात, खडके, ते सुद्धा वाहून नेत असते. तर ते वाहून जसे नेते तेव्हा त्याच्यामुळे काय होतं, त्याच्यामुळे हा फ्रिक्शन हा खूप मोठ्या प्रमाणात होत असतो. फ्रिक्शन म्हणजे घर्षण हा खूप मोठ्या प्रमाणात होत असतो आणि जेणेकरून अँड वी कॅन से बिकॉज ऑफ दॅट we can see the mushroom like structure on the rock. तर आपल्याला मशरूम सारखा स्ट्रक्चर आपल्याला खडकांवरती दिसून येतो. So here is the differences. So the main reason is the friction. Okay, the main reason is the friction. Okay, so त्याच्यामध्येच हे बघा मशरूम रॉक, देन डिप्लेशन हॉलोज and then we can say the यार्ड गँग्स. तर अशा प्रकारे और यार्डन्स अशा प्रकारे आपण बघू शकतो. सो सी or triple marks. All right. So say this is we can see. So yardungs are like this. So yardungs म्हणजेच काय, तर बघा इथं जे हार्ड रॉक आणि सॉफ्ट रॉक्स आहे, तर सॉफ्ट रॉकचे बेसिकली झीज होऊन जाते. ओके, कारण जास्त स्पीड मधल्या वाऱ्यामुळे सॉफ्ट रॉक असतो म्हणजे जो ठिसूळ असतो तो त्याची झीज होऊन जाते. असं नाही की कठीण जो दगड आहे त्याची झीज होत नाही, त्याची पण झीज होते. परंतु हार्ड रॉक सॉफ्ट रॉकची जास्त प्रमाणात झीज होते दॅन हार्ड रॉकचं. बघा बघा आपण बघा बेसिकली लोखंड आपण वाकवायला गेलो आणि प्लास्टिक जर वाकवायला गेलो तर देअर आर द डिफरन्सेस, राईट? कारण त्यांच्यामध्ये हार्डनेस मध्ये डिफरन्सेस पडतो, तर ते डिफरन्सेस सेम इकडे आपण बघू शकतो आणि त्याच्यामध्ये या डंक्स काय निर्माण झालेले वी कॅन सी. तो या डंक्सलाच आपण त्यांनी काय सांगितलेलं आहे,
तर ते आपण बघूया आपण, राईट. तो यार्डंग्सला त्यांनी इथे इथे बोललेला आहे, तो आपण बघूया. भूछिद्र खडक तर इथे आपण बघू शकतो. तो यंदाधर, तो और यंदाधर यारदांग हे आपण बघू शकतो. नंतर अपक्ष खेळणे, अपक्ष खेळगे हे आपण बघू शकतो. तर अशा प्रकारचे काही लँडफॉर्म किंवा अशा प्रकारे भूरूपे, वारा हा स्वतःसोबत जेव्हा वाहताना खडके आणि वाळू नेऊन जेव्हा फ्रिक्शन किंवा जो घर्षण निर्माण होतं तेव्हा त्या घर्षणापासून तयार करत असतो. ओके, सो दिस इज द थिंग. आता आपण बघूया वाऱ्यांचे संचयन म्हणजे डिपॉझिशन ऑफ द विंड. तो वारा काय काय जमा करतो ते आपण बघूया. ऑलराइट, द सँड पार्टिकल्स दॅट ब्लो विथ द विंड are of the different shapes and size, and those particles which are the very fine and carried over the larger distance, while the larger ones get transported to the shorter distance only. These sand particles get deposited in the desert and the semi-arid climate. As a result, the specific landform are formed and sand dunes, and we can see the barchans and the safe and ripple marks and the losses plain एक्सेट्रा आर फॉर्म टू देअर विंड डिपॉझिशन. तर बघा, हवा बेसिकली हवा हवा कशी करते, हवा आपल्यासोबत सगळं काय घेण्याची कपॅसिटी ठेवते. जर वारा जर जोरात असतं तर आपण बघू शकतो की वारा आपल्याकडे जर तुफान वगैरे येतो बघा, तुफान येतो किंवा खूप चक्रीवादळ वगैरे, तेव्हा वारामध्ये एवढी ताकद असते की ते घराच्या घरात सुद्धा किंवा बिल्डिंगच्या बिल्डिंग सुद्धा उकडून घेऊ शकतात आणि गाडी सुद्धा उडून घेऊ शकते. तर तेच ते आपल्याला एक थोडा कम्पेअर करूया इकडे. जेव्हा वारा अति स्पीडमध्ये किंवा किंवा त्याची जास्त स्पीडमध्ये जेव्हा तो वाहत असतो, राईट, तेव्हा तो जड दगडे आणि छोटे खणके आणि छोटे वाळूचे कण तर तो स्वतःसोबत वाळू घेऊ शकतो. मीन्स दिस मीन दॅट की दिस मीन दॅट द एअर इज टेकिंग or wind is taking the small stones and the sand particles with us, but सॉरी विथ इट सेल्फ. बट त्यासोबतच तो मोठे पार्टिकल्स म्हणजे मोठे पेबल्स म्हणजे मोठे पार्टिकल्स म्हणजे मोठे पेबल्स म्हणजे मोठे खडक सुद्धा तो स्वतःसोबत जमा करून घेऊन जाऊ शकतो. ऑलराईट, आणि त्यावेळेस काय होतं, तर जे मोठे खडक असतात तो घेऊन जातो तेव्हा ते खूप शॉर्ट डिस्टन्सवरती नेतो. म्हणजे त्याचा जो ट्रान्सपोर्टेशन होतं किंवा त्याचा जो डिपॉझिशन आहे ते छोट्या डिस्टन्स म्हणजे तो या आपण समजा की जर तिथे स्पीड असेल शक्यता, जर समजा फॉर एक्झाम्पल 60 किलोमीटर, तर फॉर एक्झाम्पल आय एम जस्ट गिव्हिंग यू, एकदम ह्याच्यामध्ये जाऊ नका, याला ॲज इट इज बघू नका. इफ सपोज विंडची 60 किलोमीटर त्याची कॅपॅसिटी आहे, 60 किलोमीटर पर आवरती स्पीडने वाढत आहे आणि त्याचं डायरेक्शन जर ही असेल, तर तिथला जो जड खडक जर विंडने उचलला त्याला जास्तीत जास्त 2, 3, 4, 5, 6 किलोमीटर लांबपर्यंत तो नेऊ शकतो. बट जे छोटे पार्टिकल असतात एकदम स्मॉल स्मॉल पार्टिकल असतात 10, 15, 20 असं लाँग डिस्टन्समध्ये ते घेऊ शकतात, किलोमीटर्समध्ये घेऊ शकतात. तर हिअर इज दी एक्झाम्पल. तर अशा प्रकारे विंड हा खडकांचा किंवा सँड पार्टिकलचा ट्रान्सपोर्टेशन करत असतो, राईट, आणि डिपॉझिशन हे करत शकतो. तर त्याच्यामुळे ते जे डिपॉझिशन आहे तर त्याच्यामुळे काय काय निर्माण होतात, तर त्याच्यामुळे वाळूच्या टेकड्या, नंतर बारखान, नंतर सैफ, नंतर उर्मी चिन्हे. तो उर्मी चिन्हे बघा, ही उर्मी चिन्हे आपल्याला दिसतात आहे. तर लोस मैदान, अशा प्रकारचे काही लँडफॉर्म्स आपण तयार झालेले आपण बघू शकतो. राईट, सो हिअर इज दी थिंग. या अशा प्रकारे विंड आपलं काम करत असते. तो विंडमुळे सुद्धा आपण सँड ब्रचेस म्हणजे इथे खूप छोटे छोटे छोटी छोटी रेती आपण इकडे जमा झालेले आपण इकडे बघू शकतो. राईट, अँड हे तर एक फ्रिक्शनमुळे झालेलं तयार झालेलं आपण हा बघू शकतो. राईट, अँड देन बर्च अँड ते रिपल मार्क्स, इथून असं थोडे मार्क्स घेऊन म्हणजे हवा बेसिकली तिथं आदळून किंवा तिकडे पकडून वरती उचलली गेली असावी म्हणून ते तसे दिसतात. आणि प्लस सेफ सँड माउंट, तर हे तर आपण एक हवेमुळे स्ट्रक्चर झालेला आपण बघू शकतो. ऑलराईट, सो दिट इज देन वी हॅव द यार्ड डंक्स. यार्ड डंक्स ऑल्सो द स्ट्रक्चर ते आपण बघू शकतो. ऑलराईट, सो हमाडा इज द थिंग. ते मोठे मोठे रॉक्स ते रॉक्स जे घेऊन गेलेले आहेत, राईट, मोठे मोठे रॉक्स जे हवा उचलून पुढे गेलेले आहेत, तर ते एका विशिष्ट ठिकाणी, कारण तिथे स्पीड तेवढीच असल्या कारणाने मग आणि तिथे कॅपॅसिटी तेवढ्याच लांबीपर्यंत नेण्याच्या कारणाने आपण बघू शकतो की पोझिशन आहे तिथे वाहू शकते. तो तर ते असं नाही की इथे येऊन ती थांबली, ती इथलं पण येऊन ती थोडे पुढे पुढे घेऊन जाऊ शकते. तर म्हणून आपल्याला खूप पुढच्या पार्ट पर्यंत पुढे पुढे आपल्याला तो मोठे मोठे रॉक्स हे दिसून पडतात. मीन्स वॉट काय, आता समजा की हा एक रॉक आहे, इथं इथे 5 रॉक आहे, ह्या 5 मधला एक रॉक तो उचलून पुढे घेण्याची कॅपॅसिटी तिने ठेवली. राईट, पुढे घेऊन तिने ठेवला. मग तेव्हा काय होणार की आता जर नेक्स्ट टाइम तसंच प्लस त्याच जर
त्याच स्पीडची आणि तेवढ्याच कॅपॅसिटी जर विंड आली तरी काय करणार, हे आता यावेळेस दोन रॉक्स घेऊन जाणार आणि 2 रॉक्स इथले कमी होणार. परंतु नेता नेता हा जो तिसरा रॉक आहे हा सुद्धा पुढे नेत जाणार. तशा प्रकारे तिथे रॉक्सचा जो आपण बघू शकतो की ट्रान्सपोर्टेशन आहे आणि दुसऱ्या ठिकाणी जाऊन डिपॉझिशन आहे हे सुद्धा वाढत आहे. राईट. सो दिस इज वी कॅन सी बेसिकली. सो हिअर इज द थिंग. आता आपण ह्याच्यानंतर जे पुढचे काही पॉइंट्स आहेत ते आता आपण बघणार आहोत. So आता आपण बघूया वर्क ऑफ सी वेव्स अँड लँड फॉर्म्स, म्हणजे समुद्राच्या नदीपासून किंवा समुद्राच्या लाटांपासून कशा कशा प्रकारे कोणते कोणते फॉर्मेशन्स तयार होतात, दॅट वी आर गोइंग टू सी. ओके. आणि त्यानंतर ग्राउंड वॉटर म्हणजे आपण बघू शकतो की पाण्याच्या खाली जो आपण बोरिंगचा वॉटर किंवा म्हणतो किंवा आपण तो जो ग्राउंड वॉटर आहे पाण्याचा खालचा वॉटर ते पण आपण बघणार आहोत. राईट. सो दिस वी विल लुक ॲट टुमारो. तर हे जे 2 पार्ट्स आहेत ते आपण उद्या बघणार आहोत. राईट. सो एनी वन हॅव एनी डाऊट, सो यू कॅन आस्क मी फॉर दॅट. राईट.